students, today we are going to start with the logarithm. Okay, हा काही फिजिक्स मधलं चॅप्टर नाहीये, पण तुम्हाला फिजिक्सच्या चॅप्टर मध्ये ज्यावेळेस न्यूमरिकल्स येतात किंवा केमिस्ट्रीमध्ये पण टू सॉल्व दोज न्यूमरिकल्स, ओके, यू नीड लॉगॅरिथम. ओके, सो दॅट्स वाय आय एम टीचिंग यू लॉगॅरिथम. ठीक आहे. नाउ बिफोर स्टार्टिंग द how to use logarithm, okay, this is the table, okay, logarithmic table which is provided to you in exams. एक्झाम मध्ये प्रोव्हाइड केला असतो. ओके, आता जर कुणाकडे लॉग टेबल नसेल तर त्यांच्यासाठी मी ग्रुपवर लॉग आणि अँटीलॉगचे फोटोग्राफ्स पाठवलेले आहेत, तुम्ही ते रिफर करू शकता. असेल तर यूज करा. ओके, सो विल स्टार्ट विथ द यूज ऑफ लॉगॅरिथम. ठीक आहे. नाव सगळ्यात महत्वाची आणि सिंपल गोष्ट. ओके, now how many algebraic operations are there? Basic algebraic operations. Okay, so addition, subtraction, multiplication, and division. Okay, so these are the basic mathematical algebraic operations. Okay, addition, subtraction, multiplication and division. Okay, त्यातल्या त्यात ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. ओके, कितीही मोठे नंबर आले तरी आपल्याला त्रास होत नाही. ओके, हा वेळ लागेल पण त्रास होत नाही. ठीक आहे. सो ऍडिशन अँड सबट्रॅक्शन इज अ व्हेरी इझी प्रोसेस अँड देअरफॉर लॉग इज नॉट युज्ड फॉर ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. बेरीज वजाबाकी करण्यासाठी लॉगचा उपयोग केला जात नाही. ओके, ठीक आहे. सो हे दोन ऑपरेशन्स बद्दल काहीच नाही. फॉर कॅरी आउट मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन वी कॅन यूज लॉग. तुम्ही म्हणाल सर आम्ही मल्टिप्लिकेशन पण डायरेक्ट करू शकतो किंवा डिव्हिजन पण करू शकतो आम्ही, पण त्या खूपच टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. ओके, मग तो वेळ वाचण्यासाठी आपण लॉग टेबल यूज करू शकतो आणि आपला वेळ कमीत कमी घालून आपण मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करू शकतो. ओके, सो बेसिक यूज ऑफ लॉगॅरिथम इज फॉर मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. बेसिक हाच फक्त यूज नाहीये, भरपूर यूज आहे लॉग टेबलचा, पण तुम्हाला मी बेसिक शिकवते सुरुवातीला. लॉग टेबल इज यूज फॉर मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. ओके, नाउ टू अंडरस्टँड दिस लॉग, ओके, यू नीड टू अंडरस्टँड 3 रूल्स ऑफ लॉगॅरिथम. ओके, आता मी तुम्हाला 3 रूल्स शिकवतो लॉगॅरिथमचे. द फर्स्ट रूल इज log of a into b is equal to, आता हा लॉग आहे, हा नंबर आहे, इथे खाली असतो ना त्याला बेस म्हणतात, बेस ऑफ लॉग. ओके, बेस काय असतो, काही असू शकतो बेस, पण आपल्या लॉग टेबल मध्ये प्रत्येकाचा बेस असतो 10. ओके, सो जेव्हा तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये लॉग यूज करणार, ओके, इन कॅल्क्युलस जेव्हा तुम्ही लॉग यूज करताल त्यावेळेस तिथं बेस ई असतो. ई म्हणजे एक्सपोनेन्शियल किंवा नॅचरल लॉग म्हणतात त्याला. ई असतो, 10 असतो, ए बी 2 नंबर सुद्धा असतो बेसमध्ये. कुठलाही बेस असू शकतो. आपल्या पूर्ण लॉग टेबल मध्ये बेस इज 10 आणि त्यामुळे तो नाही लिहिला तरी चालेल. जेव्हा सगळीकडे बेस सेम असतो ना त्यावेळेस तो मेन्शन करायची गरज नसते. ओके, सो फर्स्ट रूल ऑफ लॉग, लॉग ऑफ ए इंटू बी. आता इथे मला सांगा, इथे काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे ना 2 नंबरची, आणि त्याचा तुम्ही काय घेतलाय लॉग. लॉग मध्ये होते ऍडिशन, लॉग ए प्लस लॉग बी. दिस इज द फर्स्ट रूल ऑफ लॉगॅरिथम. सो व्हेनेवर यू हॅव मल्टिप्लिकेशन ऑफ 2 नंबर्स and if you take a log then it becomes log a plus log b. Okay, second, log of a upon b, the formula is log a minus log b. Okay, so when you have multiplication of 2 numbers in logs they get added, number नाही ऍड केले त्यांचे log ऍड केले. Okay, and when you have division of 2 numbers in logarithm their logs get subtracted. Okay, and third rule, log of a raised to b is equal to b into log a. So power becomes coefficient. Okay,
सो दीज 3 आर द मोस्ट इम्पॉर्टंट रूल्स ऑफ लॉगॅरिथम विच आर युजफुल टू अस. अजून खूप फॉर्म्युले आहेत लॉगचे, ते मॅथ्स मध्ये शिकतात तुम्ही. ठीक आहे, हे नोट डाऊन करून ठेवा. ओके, नाव आता आपल्याला स्टार्ट करायची मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. ओके, सो विल स्टार्ट विथ द मल्टिप्लिकेशन. आता so I'll keep this log in front of you. Okay, so we have to carry out the multiplication. So first now आता आपल्याला प्रॉब्लेम करायचं म्हटल्यावर काहीतरी घ्यावं लागेल ना मल्टिप्लिकेशन. ओके, सो आय टेक अ मल्टिप्लिकेशन से 41 into 33. 41 into 33. You can take whatever you want. ओके, आता तुम्ही म्हणता सर मी डायरेक्ट करू शकतो. करू शकता, नाही म्हणत नाही. आय एम गोइंग टू टीच यू हाऊ टू यूज लॉग. ठीक आहे, सो आपण एक काम करूया, काहीतरी नाव देऊ ना. x इक्वल टू 41 इंटू 33. सो आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची, x ची. ओके, पण लॉगनी काढायची, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करायची नाही. ओके, सो फर्स्ट स्टेप या दोघांची मल्टिप्लिकेशन आहे. सी बघा इथे x आहे. ओके, आणि हे तुम्हाला लॉगनी सोडवायचं आहे. मीन्स यू हॅव टू इंट्रोड्यूस लॉग. तुम्हाला लॉग घ्यायला पाहिजे ना. जर मी तुम्हाला सांगितलं x इक्वल टू 2 आणि मी म्हटलं फाइंड x स्क्वेअर, तर तुम्ही काय करता, स्क्वेअरिंग बोथ साइड्स. फक्त याला स्क्वेअर करता का नाही, दोघांना करता. मग तुम्ही असं लिहिता ना, x स्क्वेअर इक्वल टू 2 स्क्वेअर म्हणजेच 4. तसंच आहे, आपल्याला हे लॉगनी सोडवायचे म्हटल्यावर आपल्याला लॉग इंट्रोड्यूस केला पाहिजे. सो फर्स्ट स्टेप इज टेकिंग लॉग. First and the most important step is taking log. So we are going to take log now. Okay, बघा इकडे लेफ्टला काय येणार, log of x is equal to log of 41 into 33. Log of x is equal to log of 41 into 33. ठीक आहे, आता log मध्ये काय आहे रे, मल्टिप्लिकेशन आहे. Log of 41 into 33 looks exactly like this. Log of a into b. दिसते ना. मग करा फॉर्म्युला यूज. काय येणार रे मग इकडे, log of 41 प्लस log of 33. ओके, समजलं जो रूल का शिकवला अगोदर तो यूज केला. ओके, सो whenever you have a multiplication of two numbers in log, their logs get added. Any addition? Okay, आता next step. Okay, now pay attention to the next step. आता आपल्याला त्यांचे लॉग बघायचे युजिंग लॉग टेबल. ओके, सो आता आपल्याला लॉग टेबल यूज करायचं आहे. बघा इकडे आता हा आहे तुमचा लॉग टेबल. ओके, सो यू कॅन सी हियर logarithms, and next page you have anti-logarithm. ठीक है. Now to check log, you have to follow 4 steps. We इथे लिहिणार the 4 steps. First step, second, third, and fourth. So you are going to follow 4 steps. Okay. First step is give characteristic. First step is give characteristic. ओके, मी एक स्टेप सांगणार, सगळं एकदम नाही सांगणार. ओके, सो पहिली स्टेप आहे गिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. आता व्हॉट डू यू मीन बाय कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, आता लक्ष द्या. इथे नंबर आहे, इथे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. हा प्रॉब्लेम 2 मिनिटं बाजूला राहू दे. ओके, okay, now everybody can see a number. I wrote a number 3251. Okay, now I have a question for you. Can you locate the decimal point? तुम्हाला ह्याच्यात डेसिमल पॉइंट दिसतोय का, हा माझा पहिला प्रश्न आहे. ओके, बरेच मुलं म्हणतील सर नाही दिसत आहे आम्हाला. ओके, मग तो नाहीये का, नाही तो आहे. ओके, इकडे बघ, जर का मी इथे असा नंबर दिला 21
आणि मी विचारलं डेसिमल पॉईंट आहे का रे, दिसत नाहीये सर. पण 21लाच मी असं लिहिलं 21.0 तर चालतं. हे वेगळं आहे का, नाही, हे दोन्ही सेम आहे सर. म्हणजे जेव्हा कुठेच डेसिमल नसतो तेव्हा तो लास्टला असतो. ओके, म्हणजे ह्याच्यात डेसिमल नाहीये का, आहे सर. कुठे, सगळ्यात शेवटी आहे सर, आणि त्याच्या पुढे शून्य आहेत सर. ओके, हा, आता फॉर्म्युला नीट ऐका माझा. कॅरेक्टरिस्टिक्स हा एक नंबर असतो. ओके, सो लिसन केअरफुली फॉर्म्युला, देन आय विल शो यू हाऊ टू अप्लाय. द फॉर्म्युला इज कॅरेक्टरिस्टिक इज इक्वल टू नंबर ऑफ डिजिट्स बिफोर डेसिमल, नंबर ऑफ डिजिट्स बिफोर डेसिमल मायनस 1. ओके, आता डेसिमल कुठेच नाही म्हणजे शेवटी आहे ना, त्याच्या लेफ्ट साइडला, बिफोर लेफ्टला, त्याच्या लेफ्टला किती डिजिट्स आहेत, 1 2 3 4. किती डिजिट्स आहेत, 4. मग 4 मायनस 1 किती, 3. म्हणजे या नंबरची कॅरेक्टरिस्टिक किती आली, 3. कळला, पहिली स्टेप कळली का, हाऊ टू गिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, नंबर ऑफ डिजिट्स, नंबर नाही, नंबर ऑफ डिजिट्स मायनस 1. ओके, so how many digits are there, 4 digits minus 1 3. Okay, next, मी मुद्दामून तोच नंबर ठेवलाय. ओके, तोच नंबर ठेवलाय, फक्त मी डेसिमल दिलाय यावेळेस. मग हा नंबर आणि हा नंबर सेम आहे का, नाही, नंबर सेम नाहीये. तो 3200, तो 3251 आहे. दिस इज 325.1. numbers are not same. Okay, so you can see a decimal. Now, come on, tell me characteristics. Number of digits before decimal, 1 2 3. 3 minus 1 2. Okay, पुढे 32.51. number of digits 1 2 minus 1 1. कळतंय का, 3.251. Before decimal there is 1 digit, 1 minus 1 0. ओके, सो इथे आपण कॅरेक्टरिस्टिक्स लिहिल्या सगळ्यांच्या. ओके, सो कॅरेक्टरिस्टिक्स कशी काढायची कळलं, काही नंबर असू द्या. इफ नंबर इज लाईक दिस 3 2 5 1 0 0. ओके, काय लिहायची कॅरेक्टरिस्टिक्स, 1 2 3 4 5 6, आणि मग डेसिमल आहे ना, 6 minus 1 5. So याची characteristics 5. Okay, so you can find out characteristics of any number, doesn't matter. ठीक आहे, आता नीट लक्ष द्या मी काय करतोय. नेक्स्ट नंबर इज, आता बघा, हे जे इथून वरचे नंबर आहेत ना सगळे, दे ऑल आर ग्रेटर दॅन 1. ऑल दीज नंबर्स आर ग्रेटर दॅन 1, बट दिस नंबर इज लेस दॅन 1. ओके, जो तुम्हाला फॉर्म्युला मी शिकवला मगाशी, नंबर ऑफ डिजिट्स मायनस 1, दॅट इज फॉर नंबर्स ग्रेटर दॅन 1, अँड वेन नंबर बिकम्स लेस दॅन 1 द फॉर्म्युला इज चेंज्ड. फॉर्म्युला चेंज झाला. ठीक आहे, आता काय चेंज झाला बघा, इकडे डेसिमल दिसतोय, दिसतोय. डेसिमल नंतरचा पहिला डिजिट दिसतोय का, हे बघा, हा डेसिमल आहे आणि हा पहिला डिजिट आहे. त्या दोघांच्या मध्ये, डेसिमल आणि फर्स्ट डिजिटच्या मध्ये कोणी आहे का, नाहीये सर, कोणीच नाहीये. ओके, म्हणजेच काय, तिथे 0 आहे का, 0 शोधा बरं. नाहीये सर, 0 नाहीये. म्हणजे 0 नाहीये म्हणजे किती झिरोज आहेत, 0 झिरोज. त्यात +1 करा आणि त्याच्या डोक्यावरती बार टाकायचा, आणि ती झाली कॅरेक्टरिस्टिक्स, बार 1. Okay, so how to calculate the characteristics of numbers less than 1? जेव्हा नंबर 1 पेक्षा छोटा होतो तेव्हा कॅरेक्टरिस्टिक्सचा फॉर्म्युला चेंज करायचा. डेसिमल आणि पुढचा नंबर याच्यामध्ये किती झिरो आहेत ते बघायचे, ते झिरो काउंट करायचे, त्याच्यात +1 करायचा आणि डोक्यावर बार टाकायचा. बार म्हणजे एक प्रकारे मायनसच आहे, पण लॉग मध्ये लिहायची पद्धत वेगळी आहे. ओके, सो -1च्या ऐवजी ते बार 1 लिहितात. ठीक आहे, अजून तुम्हाला एक्झाम्पल दिल्यावर कळेल. बघा इकडे 0.03251. आता 0 म्हणजे हा डेसिमल आणि हा पहिला डिजिट,
या दोघांच्या मध्ये किती झिरो आहेत? एक झिरो आहे सर. त्यात एक ऍड करा 2 आणि डोक्यावर बार. सो बार 2. वन मोर आय गिव्ह. पॉइंट डिजिट zeros 2 2 plus 1 3 बार 3. ओके ठीक आहे. सो हिअर आय टॉट यू कॅरेक्टरिस्टिक. आता मला नाही वाटत तुम्हाला कधीच कॅरेक्टरिस्टिक्सला प्रॉब्लेम येईल. ओके अजून एक एक्झाम्पल देतो मी. याची कॅरेक्टरिस्टिक डेसिबल आणि पहिला डिजिट त्याच्यामध्ये बघायचं. 1 0 प्लस 1 म्हणजे बार 2. पुढचे शून्य किती असू द्या मला फरक पडत नाही. आय एम इंटरेस्टेड इन विच झिरोज विच आर बिटवीन डेसिमल अँड फर्स्ट डिजिट. तो कोणी असू दे, 1 असू दे, 3 असू दे, कोणी असू दे, त्या दोघांच्या मध्ये कोण आहे ते बघायचं. ओके सो दिस इज हाऊ यू कॅल्क्युलेटेड द कॅरेक्टरिस्टिक्स. समजले सगळ्यांना? आता कॅरेक्टरिस्टिक झालं शिकून. चला लॉगची पहिली स्टेप आहे काय? फॉर्म्युला लिहिल्यानंतर कॅरेक्टरिस्टिक द्यायची. काय नंबर आहे माझा? 41. आहे का डेसिमल? दिसत नाहीये सर. आहे, शेवटी आहे. सो 1 2 2 2 मायनस 1 1 झालं. याची कॅरेक्टरिस्टिक 1. याचे परत किती डिजिट आहेत? 2. परत याची पण 1. दोघांची कॅरेक्टरिस्टिक काय आली? 1. झाली पहिली स्टेप. गिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. क्लिअर? कॅरेक्टरिस्टिक्स दिल्यानंतर त्यांच्या पुढे एक डेसिमल काढायचा. काढला? मध्ये काय साइन आहे? प्लस. झाली पहिली स्टेप. झाली गिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. सेकंड स्टेप चेक लॉग. आता सेकंड स्टेप महत्वाची आहे. चेक लॉग. आता लॉग चेक करायचा. ठीक आहे आणि त्याच्यासाठी टेबल लागतो. ओके सो आय विल टेक आउट द लॉग टेबल. ओके इफ यू लुक ॲट द लॉग टेबल केअरफुली, जर का नीट बघितलं लॉग टेबल, पहिले ना टेबल बघायला शिका, ऑब्झर्व करायला शिका. सर इकडे एक कॉलम आहे, बोल्ड लेटर्स लिहिले त्याच्यात. ठीक, बोल्ड नंबर्स आहेत. ओके मग सर अजून मध्ये कॉलम आहेत 0 ते 9 आणि शेवटी परत एक कॉलम आहे 1 to 9. त्याला नाव आहे मीन डिफरन्स. म्हणजे बेसिकली याच्यात 3 कॉलम आहेत. एक बोल्ड फिगर्स 10 पासून सुरू झालेल्या 0 to 9 चे कॉलम आणि शेवटी मीन डिफरन्सचा कॉलम. ठीक आहे. नाव फर्स्ट पॉइंट. In logarithm, you can check log of maximum 4 characters. म्हणजे 4 डिजिटचाच लॉग बघता येतो. 6 डिजिटच्या नंबरचा लॉग बघता येत नाही. मग तो तुम्ही राऊंड अप करून घ्यायचा. ओके सो यू कॅन चेक ओनली लॉग ऑफ हाऊ मेनी फिगर्स सिग्निफिकंट किंवा हाऊ मेनी डिजिट्स? 4 डिजिट्स. ठीक आहे. मग सर 4च का? नाही, मॅक्झिमम बोललो मी. मग तुम्ही मॅक्झिमम 4 डिजिट्स, मिनिमम 3 2 1 पण बघू शकता. ठीक आहे. आता if you have a 4-digit number, I will take number, any number will take. Okay 4 1 3 2. ओके नीट बघा. आता किती कॉलम आहेत लॉग टेबल मध्ये? 3 कॉलम आहेत सर. पहिला 1, मग 0 ते 9 आणि मग 1 ते 9 असे 3 कॉलम आहेत. फर्स्ट टू डिजिट्स बिलॉंग टू फर्स्ट कॉलम. थर्ड डिजिट बिलॉंग टू सेकंड कॉलम अँड लास्ट डिजिट बिलॉंग टू थर्ड कॉलम. लक्षात ठेवायचं आहे, विसरायचं नाही. फर्स्ट टू डिजिट्स बिलॉंग्स टू फर्स्ट कॉलम. थर्ड डिजिट बिलॉंग टू मिडल कॉलम. लास्ट डिजिट बिलॉंग टू लास्ट कॉलम. ठीक आहे. क्लिअर? मग सर कसं बघायचं लॉग? म्हणजे याचा अर्थ पहिले 2 डिजिट कोण आहेत? 41. मग इथं 41 वर जावा. हा बघा 10 ला सुरू होतो, 99 पर्यंत असतो. आपला नंबर कोण आहे? 41. सो गो टू 41. गेलो 41. पहिला कॉलम 41 वर जायचं. ठीक आहे. पुढचा कॉलम कोण आहे? 3. तो मध्ये बघायचा ना. मग इकडे बघा 0 1 2 3. मग 41 अंडर 3. इकडे 41 बघितला, मिडलला 3 बघितला आणि बरोबर दोघांचा इंटरसेक्शन बघितला 6160. लॉग टेबल असेल तर बघा, लगेच कळेल. 41 अंडर 3 6160. चुकलो नाही ना मी? नाही, 6160. हा लॉग आहे का सर? नाही, अजून एक नंबर राहिलाय ना. पुढे कोण आहे? 2 ना. मग शेवटी एक कॉलम आहे 1 to 9 चा, त्यातला 2 बघा त्याच लाईनीत.
2च आहे इथं नंबर. ओके. 41 म्हणजे 2 डिजिट पहिला कॉलम, 3रा डिजिट मिडल कॉलम आणि 4था डिजिट लास्ट कॉलम असा आहे. ओके. या दोघांची ऍडिशन करायची म्हणजे आलं 6162. सो या नंबरचा लॉग काय आहे 6162. ठीक आहे. आता पण याची कॅरेक्टरिस्टिक काय रे, काय नंबर होता नीट लिहितो मी जरा, 4132 4132 नंबर आहे ना. याची कॅरेक्टरिस्टिक्स 3 1 2 3 4 ना पॉइंट, याचा लॉग हा. सो हा झाला लॉग कम्प्लीट. ओके. कळलंय? नसेल समजलं तर हा पार्ट परत एकदा बघा, कळेल तुम्हाला. पहिले 2 डिजिट पहिला कॉलम, 3रा डिजिट मिडल कॉलम, शेवटचा डिजिट लास्ट कॉलम. ओके. ऍड करायचं आणि ओके. सो हियर वी रोट दी लॉग. ओके. आता सर इकडे याचा लॉग लिहायचा ना आपल्याला. कोण नंबर आहे सर 41 आहे सर. पण जर त्याच्या पुढे कोणीच नाहीये, जेव्हा कोणीच नसेल तेव्हा 0 इमॅजिन करायचा, 0 लिहायचा नाहीये. बरेच जण लिहून टाकतील 41 आणि 410 हे सेम नाहीयेत. हा 10 टाइम्स मोठा आहे. 0 इमॅजिन करा, जिथे काही नसेल ना तिथं 0 घ्या. ठीक आहे. मग सर 41च्या पुढे कोण नाही, मग 0 इमॅजिन कर. मग 41चा 0 मध्ये बघा. सर त्याच्या पुढे पण कोण नाही, पण इकडे 0 नसतोच, त्यामुळे 3 डिजिट घ्यायचे 41 अंडर 0. काय 41 अंडर 0 6128. सगळ्यांना दिसत असेल 41 अंडर 0 61. सो हियर वी कंप्लीट देअर लॉग. ओके. याचं पण बघायचं राहिलं ना. 33च्या पुढे कोण नाही सर, 33च्या पुढे 1 असतं तर 33 1 मध्ये बघितलं असतं. 33 1 इकडचा 1 नाही, मेन डिफरन्सचा 1 नाही मधला. ओके. पण इथं फक्त 33 आहे ना, मग 33 अंडर 0 5185. ओके. आपलं 50% काम झालं. आता काय केलं आपण, फर्स्ट वी गेव कॅरेक्टरिस्टिक, देन वी रोट देअर लॉग. पण लॉग लिहायचं कुठे कळलं ना, कॅरेक्टरिस्टिक्स नंतर एक डेसिमल द्यायचा आणि त्याच्या पुढे लॉग लिहायचा. लिहिलं. सो झालं 50% काम. आता इथे मध्ये काय साईन आहे रे, प्लस. मग आता हे नॉर्मल मॅथमॅटिकल ऍडिशन आहे, या दोघांची ऍडिशन करा. मॅथमॅटिकल करायचं सगळं. 8 + 5 13, एक कॅरी, 2 आणि 1 3, 8 + 3 11, 1 कॅरी, 2 2 + 1 3, 6 + 5 11, 1 carry, 3. So the answer comes 3. Log x is equal to 3.1313. 3.1313. Sir, is it our final answer? No. आपल्याला x काढायचा आहे, तुम्ही log x काढलाय. मी तुम्हाला x विचारला होता, log x नाही. ओके. मग आता तुम्हाला काय करायचंय, आता तुम्हाला लॉगला रिमूव्ह करायचंय. ओके. हे खूप सोपं आहे. मला एक सांगा, तुम्ही ना क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये बऱ्याच वेळेस ना तुम्हाला नंबर्स लागतात. मग तुम्ही समजा क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये +5 केलं तर लगेच तुम्ही शेजारी काय करून टाकता रे, -5 करता ना. का? कारण +5 मुळे इक्वेशन चेंज झालं ना. मग त्याचा इफेक्ट कॅन्सल करण्यासाठी तुम्ही लगेच -5 करता, किंवा कधी कधी तुम्ही × 2 करता, मग लगेच तुम्ही ÷ 2 पण करून टाकता, कारण त्याचा इफेक्ट नील केला ना तुम्ही. ओके. याचा अर्थ मॅथ्स मध्ये किंवा कधी पण तुम्ही इक्वेशनला बदलू शकत. इक्वेशन सॉल्व्ह करायचे तुम्हाला, इक्वेशन चेंज नाही करायचं. ओके. आणि सॉल्व्ह करताना तुम्हाला काही गोष्टींची गरज पडते, मग तुम्ही ते छोट्या छोट्या ऍडजस्टमेंट करता. मग आपण पण एक ऍडजस्टमेंट केली, आपण लॉग घेतला, पण लॉगची अपोजिट प्रोसेस करायला लागेल ना, आणि तिला म्हणतात अँटी लॉग. ओके. मग हा लॉग कसा निघून जाईल सर, इथे काय लिहिलं होतं मी, टेकिंग लॉग ना, त्याची अपोजिट प्रोसेस आहे टेकिंग अँटी लॉग. मग आता तुम्हाला काय घ्यायचं आहे, त्या नंबरचा अँटी लॉग घ्यायचा आहे. ओके. टेकिंग अँटी लॉग. मग आपण आता अँटी लॉग घेऊ. बघा इकडे घेतला अँटी लॉग. अँटी लॉग ऑफ लॉग एक्स म्हणजे अँटी लॉग आणि लॉग कॅन्सल, बरोबर ना. म्हणजे डायरेक्ट कोण राहिला, एक्स. समजलं काय? बघा अँटी लॉग घेतला ना, अँटी लॉग आणि लॉग कॅन्सल म्हणजे उरला कोण, एक्स. मग या नंबरचं पण काय घ्यायला लागेल, अँटी लॉग ऑफ 3.1313.
1313. ओके, हे समजलं. लॉगला कॅन्सल करण्यासाठी काय घ्यावा लागतो? अँटी लॉग. तो घेतला मी, एक्स आला. पण जे तुम्ही लेफ्टला गेले ते राईटला पण करावं लागतं, म्हणून इथं आला अँटी लॉग. सो आता आपले फायनल 2 स्टेप राहिल्यात अँटी लॉग. ओके, चेक जसा लॉग चेक केला होता, आता तसंच मी काय लिहिणार? चेक अँटी लॉग. ओके, बघा आता हे तुम्हाला लवकर कळणार. ओके, आता हा लॉग टेबल आहे ना, आता पुढच्या टेबलवर जायचं ज्याचं नाव आहे अँटी लॉग एकदम. अँटी लॉग आहे. ओके, सुरुवात बघा, पहिले टेबल बघायला शिका. टेबलची सुरुवात कुठे झाली? सर 0.00. कळलं का? लॉगची सुरुवात 10 ने झाली होती सर. याची 0 म्हणजे याचा अर्थ अँटी लॉग कुठून सुरू होतो? 0 पॉइंट पासून चालू होतो अँटी लॉग. ठीक आहे, मग 0.00 आणि शेवटी 0.99 आहे. हा सेम लॉग सारखाच दिसतोय बघा. पहिला एक कॉलम, मग मध्ये 0 ते 9 आणि शेवटी 1 to 9. त्याचं नाव आहे मीन डिफरन्स. सिमिलर आहे ना? बघायचं पण सिमिलर, फक्त कुठून बघायचं हे खूप महत्वाचं आहे. आपला हा नंबर, आपल्याला ह्या नंबरचा अँटीलॉग बघायचा आहे ना. अँटीलॉगची सुरुवात कुठून होते रे? पॉईंट पासून ना. मग इथला पॉईंट शोधा. दिसला पॉईंट? कोण आहे पॉईंटच्या पुढे? 13. म्हणजे 0.1313 चा अँटीलॉग बघायचा. बघायचं कसं? लॉग सारखाच. पहिले 2 डिजिट इकडे, मिडल डिजिट इकडे आणि शेवटचं डिजिट इकडे. ओके, पहिले 2 डिजिट कोण आहेत सांगा मला. मग पहिले 2 डिजिट कोण आहेत? सर 13 म्हणजे 13 चा कॉलम मी इथे दाखवतोय तुम्हाला. 13 चा कॉलम बघायचा, 0.13 चा बरं का, कारण हा पॉईंट आहे ना. मग पुढे कोण आहे सर? पुढे 1 बघायचा. मग बघा 13 चा 1, 13 अंडर 1 काय? 1352. 1352 आहे का? आपण ते झालं का? नाही सर, त्याच्या पुढे अजून एक आहे. कोण? 3. शेवटच्या कॉलम मध्ये 3 बघा. त्याच लाईन मध्ये बघायचं बरं का. 13च्या लाईन मध्ये 3 मध्ये कोण आहे? 1च आहे सर. ऍडिशन करा. सो काय आलं? 1353. सो दिस हिअर वी चेक व्हॉट? अँटीलॉग. अँटीलॉग चेक केला आपण. बघा, जसा लॉग चेक करतो तसंच अँटीलॉग करायचा, फक्त टेबल वेगळा आहे. त्याच टेबलमध्ये नका चेक करू, चुकेल. अँटीलॉगच्या टेबलमध्ये यायचं, पॉईंट बघायचा. पॉईंटच्या पुढे कोण आहे? 0.13. कधी कधी ना मुलं गोंधळ करतात. कधी कधी 0.01 असतं, 0.013 असं असेल तर कुठं चेक करतात? 0.13 नाही, 0.01. 0.01 आहे ना इथे. ओके, ठीक आहे. पॉईंटच्या पुढे काय बघा? पॉईंटच्या पुढे कोण आहे? 1, 3. म्हणून मी 13 मध्ये बघितला. इथं पॉईंटच्या पुढे कोण आहे? 0.1. मग 0.1 आहे ना इथे. 13 मध्ये नाही बघायचं, 0.01 मध्ये बघायचं. ठीक आहे, त्यामुळे लक्ष ठेवा. म्हणजे याचा अँटीलॉग किती आला सांगा मला? x = 1353. अँटीलॉग आला. लॉगला कोण कॅन्सल करतं? अँटीलॉग. केलं कॅन्सल. ओके, 3 स्टेप समजल्या. पहिली स्टेप काय होती रे आपली? गिव्ह कॅरेक्टरिस्टिक. तिला पण कॅन्सल केलं पाहिजे. मॅन्टिसा. कॅरेक्टरिस्टिक्सच्या अपोजिट प्रोसेसचं नाव काय? मॅन्टिसा. ठीक आहे, आता लक्ष द्या. ओके, व्हॉट एक्झॅक्टली इज मॅन्टिसा? कॅरेक्टरिस्टिक्सला काय केलं होतं रे आपण? नंबर ऑफ डिजिट्स -1. करेक्ट आहे. हे बघा, लॉगची अपोजिट प्रोसेस कोण होती? नावच आहे बघा, लॉग, अँटीलॉग. लॉगला कॅन्सल केलं अँटीलॉगने. कॅरेक्टरिस्टिक्सला पण मॅनेज केलं पाहिजे आपण, त्याचं नाव असतं मॅन्टिसा. आता मॅन्टिसा काय असतो बघा, इकडे बघा. तुम्ही कुणाचा अँटीलॉग घेतला रे? पॉईंटच्या पुढच्या नंबरचा ना. पॉईंटच्या अगोदर कोण आहे? 3. हे बघा, कॅरेक्टरिस्टिक घेताना मी मगाशी काय सांगत होतो? डिजिट नाही बघायचा, नंबर ऑफ डिजिट बघायचे. आठवलं का? 4, 3 मोजत होतो ना. मॅन्टिसा देताना नंबर ऑफ डिजिट नाही बघायचे, डिजिटच बघायचा. कोण आहे माझं डिजिट? 3 आहे ना. डिजिट 3. कॅरेक्टरिस्टिक्सला -1 करतो ना, इथे उलट करा. +1. 3 + 1 4. 3 + 1 4. मग 4 न्यायचा का? नाही. गिव्ह डेसिमल आफ्टर 4 डिजिट्स. हे तुमचं उत्तर आहे. इथं तुम्ही मॅन्टिसा पण दिला. गिव्ह डेसिमल आफ्टर 4 डिजिट्स. बघा,
कॅरेक्टरिस्टिक्स घेताना डिजिट नाही बघायचा, नंबर ऑफ डिजिट्स बघायचे. मग सर डिजिट कधी बघायचे? लॉग घेताना. मॅन्टिसा देताना नंबर ऑफ डिजिट्स नाही बघायचे, डिजिटच बघायचं. म्हणजे इथं 2 असतं तर, इथं 2 पॉईंट असतं तर 2 + 1 3, 1 2 3 मी इथं पॉईंट दिला असता. सर 1 असतं तर 1 + 1 2 मी इथे पॉईंट दिला असता. कळलं? समजलं? ओके, हे तुमचं फायनल आन्सर आहे. मॅन्टिसा पण दिलाय आपण. ओके, पण मी तुम्हाला इथे एक शॉर्टकट सांगतो ज्यांनी कधीच तुमचं चुकणार नाही. कारण इथंच मुलं चुकतात येऊन. काय करायचं? तिसरी स्टेप काय होती रे आपली? अँटीलॉग घेतला ना? घेतला अँटीलॉग. अँटीलॉग घेतल्यानंतर हा नंबर आला, काही बघायचं नाही. 4 डिजिटचा नंबर आला, गिव्ह डेसिमल आफ्टर 1 डिजिट. बघायचंच नाही कुठं काय, डायरेक्ट इथं पॉईंट द्यायचा, इथं इंटू लिहायचं, इथं 10 लिहायचं, आणि इथं जो नंबर तुम्हाला दिसतो मॅन्टिसा देण्यासाठीचा तो डायरेक्ट इथे लिहून टाकायचा. आता +1 नाही करायचं. 2 मेथड शिकवल्या मी तुम्हाला. एकतर तुम्ही ह्या नंबरमध्ये +1 करा आणि तेवढ्या घरानंतर पॉईंट द्या, किंवा काहीच करू नका, एका घरानंतर पॉईंट द्या, इंटू 10⁻⁴ जो नंबर इथे दिसतोय तो लिहून टाका. आता जर का तुम्ही हे ऍक्च्युली 10⁻³ म्हणजे 1000 ना, 1000 नि गुणले आहे ना, तर उत्तर काय येणार तुमचं? 1353. सेमच झालं ना. पण याच्यामुळे चुकत नाही कधीच. ओके, सो काय करायचं? अँटीलॉग चेक चेक करून झाला की जो काही 4 डिजिटचा नंबर आहे, 4 डिजिटचाच नंबर येतो नेहमी, त्याच्यातल्या एका डिजिट नंतर डेसिमल द्यायचा, इंटू 10⁻². जो नंबर इथे दिसतो तो लिहायचा. इथं 2 असतं 2, 1 1, 0 0, बार 2 -2, बार 3 -3. कळलं? समजलं? सो दिस इज युअर फायनल आन्सर 1353. आपण चेक करू, डायरेक्ट करून बघू आपण. 41 × 33. कळलं? ओके, आता आपलं आन्सर फॉर्च्युनेटली एक्झॅक्टली सेम आलं. पण कधी कधी असं पण येऊ शकतं बरं का, 1352.9. ओके, लॉगनी ऍक्युरेटच उत्तर येतं असं नाहीये, पण जवळपास येतं आणि तेवढं चालतं. ओके, एक्झामिनरला माहिती आहे की लॉगनी कधी कधी ऍक्युरेट आन्सर येत नाही. आता ठीक आहे, आता आलं आपलं फॉर्च्युनेटली, पण कधी कधी जवळपास उत्तर येतं. पण परीक्षेत त्यांना हे माहिती असतं, त्यामुळे ते तुम्हाला समजून घेतात किंवा मार्क देतात. ओके, दिस इज युअर आन्सर. ओके, सो हा पूर्ण प्रॉब्लेम आहे. ओके, हा परत परत बघा. का? सी बघा, प्रॉब्लेम अवघड नाहीये, प्रॉब्लेम सिक्वेन्स आहे, सिक्वेन्स. म्हणून मी व्यवस्थित लिहून दिले की पहिले काय करायचं, दुसरं काय करायचं. पहिले कॅरेक्टरिस्टिक, मग लॉग, मग मध्ये ऑपरेशन. ऑपरेशन म्हणजे काय? प्लस असेल तर प्लस करा, ओके, मायनस असेल तर मायनस करा, जे काय ते करून घ्या. मग अँटीलॉग बघायचा आणि मग शेवटी मॅन्टिसा द्यायचा. ओके, ठीक आहे. आता तुम्ही स्वतःहून पाहिजे तेवढे प्रॉब्लेम सोडवू शकता. ओके, ठीक आहे. आता तुम्ही मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. मी तुम्हाला म्हटले डिव्हिजन करा लॉगनी, डायरेक्ट नाही, लॉगनी करा, तर काय फरक पडेल रे? एकच फरक पडेल. इथं तुम्ही काय लिहित होता रे? प्लस ना, तिथे मायनस येईल. कारण डिव्हिजनचा फॉर्म्युला मग अशी शिकवला ना, मायनस असतो. म्हणजे फक्त ही स्टेप चेंज होईल, जिथे प्लस केलं तिथे मायनस, बाकी सगळ्या स्टेप्स सेम. ओके, पण टेन्शन घेऊ नका, आपण डिव्हिजन नंतर करू. तुम्ही आता मल्टिप्लिकेशनची प्रॅक्टिस करा. ओके, कीप ऑन प्रॅक्टिसिंग इट, अँड इफ यू हॅव एनी डाऊट, ओके, आस्क मी. ओके, सेकंड थिंग, होमवर्क म्हणून तुम्ही 5 प्रॉब्लेम स्वतःच घ्या, स्वतःच सोडवा. कॅल्क्युलेटरवर चेक करा. उत्तर ॲक्युरेट नाही आलं तरी चालेल, जवळपास आलं तरी चालेल. ओके, ठीक आहे. सो दॅट इज युअर होमवर्क. 5च सॉल्व्ह करा असं नाही म्हटलं, 5 मला पाठवा. ओके, बाकी तुम्हाला हवे तेवढे तुम्ही करा, काही इश्यू नाही. ठीक आहे. सेकंड थिंग, आता ही मल्टिप्लिकेशन मी तुम्हाला एकदम सोप्या नंबरची शिकवली आहे. ओके, नेक्स्ट लेक्चर विल टेक अ लिटिल कॉम्प्लिकेटेड वन. ठीक आहे. थँक्यू.